नागपूर शहरात सायबर गुन्हेगारांनी एक नवीन आणि धक्कादायक पद्धत वापरत एका वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष्य केलंय। गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉल करून स्वतःला अधिकृत अधिकारी असल्याचे भासवले आणि दाम्पत्यांच्या नावावर उघडलेल्या बँक खात्यांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचा खोटा आरोप केला। याचबरोबर तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येते आहे असे सांगून त्यांना मानसिकदृष्ट्या दबावाखाली ठेवण्यात आले। दाम्पत्यांना सतत व्हिडिओ कॉलवर ठेवत त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले। त्यानंतर तपासासाठी तुमचे पैसे शासकीय खात्यात जमा करा, पडताळणी झाल्यानंतर ते परत केले जातील अशी खोटी बतावणी करून त्यांच्याकडून तब्बल 13 लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने तात्काळ सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे धाव घेतली आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला। सायबर पोलिसांच्या जलद आणि समन्वयित कारवाईमुळे फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम 13 लाख रुपये न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत मिळविण्यात आली। या प्रकरणातील आरोपी सध्या दिल्ली येथील कारागृहात असून त्याला नागपूरमध्ये आणण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे। ही कार्यवाही नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली। त्या दिवशी अचानक सकाळी आम्हाला बाहेर जायचे होते, पण त्याच वेळी माझ्या मुलाच्या हातात फोन होता आणि तो फोन वाजला अंदाजे 10-10:30च्या मध्ये सकाळी। तर मुलाने मला सांगितले की मम्मी तुला फोन आलाय। फोन मी घेतला तर ते म्हणजे एकदम जोरात रागावून बोलले कि आपको समझ में नहीं आ रहा क्या, 3-4 दिन से हम आपको कॉल कर रहे हैं, आप उठा नहीं रहे हो। आणि त्यांनी माझं माहेरचं नाव श्रद्धा सुखराम पाटील आहे, तर त्या नावाने ते मला बोलले। तर सर म्हटलं मुझे ऐसे म्हणजे काही अशा प्रकारची हे नाही आलेला आहे, मला मेसेज वगैरे काही आलेला नाही आणि मला यातलं काही माहिती नाही। ठीक आहे म्हणे, तुम्ही कॉल मी सांगतोय तुम्हाला, सर आता बोलतील की नेमकं काय आहे। आणि असं बोलून त्यांनी फोन काटला की फोन बंद करू नका, मी दुसऱ्या नंबरवर त्याला डायव्हर्ट करत आहे असे म्हणून त्यांनी मला मग दुसऱ्या सरांशी बोलायला लावलं आणि तो व्हिडिओ कॉल सुरू झाला। त्याच्यानंतर अशा पद्धतीने तो कॉल आला। आणि ते म्हणाले की पोलीस स्टेशन आहे, आम्ही मुंबई पोलीस स्टेशन मधून बोलत आहोत आणि तिथे 250 पोलिसांची टीम आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही कॅमेऱ्यासमोर आहात, तर आता तुम्हाला 2 तासाच्या आत मुंबईला यावं लागेल। मी म्हटलं सर पॉसिबलच नाहीये, माझं घर एवढ्या लांब आहे, मी नागपूर बेसाला राहते आणि 2 तासात मी मुंबईला येणं शक्य नाहीये। तर ते म्हणाले तुम्हाला नेमकं काय झालंय माहिती आहे का? तर म्हटलं नाही, काहीच नाही। तर ते म्हणाले की मुंबईत जो आता बॉम्बस्फोट घडून आलाय, जे 11 लोक मारले गेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई दिल्लीमध्ये काहीतरी जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये तुमचं जे कार्ड आहे ते तुमच्या नावावर तुमच्या बँकमध्ये पैसे आहे ते यूज केले जात आहे मुंबईच्या कॅनरा बँकमध्ये, असं त्यांनी मला सांगितलं। तर मी म्हटलं की सर मला याबद्दल काही माहिती नाही आणि जे काही आहे ते मी नागपुरातच राहते, तर मुंबईला जाण्याचा माझा काही प्रसंगच नाही, जे काही आहे आमचं सर्व नागपूरमध्येच आहे। हो, दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आमचे मेन सर तुमच्याशी बोलतील आणि ते जे सांगतील ते तुम्ही करायचं, त्याच्या पद्धतीने तुमचे मेहनतीचे पैसे आहेत तर ते सरकारी खात्यातून म्हणजे आमच्या खात्यात बरोबर येतात की नाही तेवढंच आम्हाला चेक करायचं आणि नंतर तुमचे पैसे वापस करतो असं सांगून त्यांनी आम्हाला बँकेत पाठवलं। आणि बँकेतून मग नंतर त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि ते पैसे काढायला लावले। सर्व पैसे काढून मला पहिले माझ्या खात्यात टाकायला लावले आणि त्यातून नंतर ते त्यांनी त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले। त्याच्यानंतर रात्री 10 वाजता अचानक माझ्या फोनची स्क्रीन जी मी डिजिटल अरेस्ट मध्ये होते असं वाटत होता, तर ती स्क्रीन एकदम ब्लॅक दिसायला लागली। मला तुरंत लक्षात आलं की अरे मला डिजिटल अरेस्ट करून ठेवलेलं होतं। मी तुरंत फोन घेतला आणि माझ्या मैत्रिणीकडे गेली आणि म्हणाले की बघ असं असं झालेलं आहे, माझे आज 13 लाख रुपये खात्यातनं गेलेले आहेत आणि मला म्हणजे याच्यासाठी काहीतरी करायचं आहे। ती म्हणाली की आम्ही लगेच मग तिच्या मैत्रिणीकडनं आम्ही नंबर घेतला सायबर पोलीस स्टेशनचा आणि त्यांनी मला इथला पत्ता दिला। मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच इथे आलो। इथे आम्ही तक्रार नोंदवली, त्यावेळी ते फोन्स वगैरे येणं सुरूच होते त्यांचे, पण आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो। सरांनी तुरंत त्यांचं जे खातं होतं जे आरोपीचं खातं होतं ते फ्रीज केलं आणि आम्हाला म्हणजे खूप मदत करून आम्हाला कसं न्याय मिळवून दिला।